नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या कृषी अन्न ग्रामीण विकास मंत्रालयाकडून चालवली जाते. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 18व्या हप्त्याचे 36,000 रुपये मिळाले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या वितरणाचा कार्यक्रम बिहार राज्यात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचं हस्तांतरण बिहारच्या भागलपूरमध्ये आयोजित करण्यात केलं जाणार आहे. हा कार्यक्रम 25 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. पीएम किसान सन्मान निधीद्वारे 9.7 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेद्वारे देशातील पात्र शेतकऱ्यांना 2,000 रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. सध्या देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 9,70,00,000 सदस्य आहेत. 19व्या हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 21,000 कोटी रुपये पाठवण्यात येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचे 2,000 रुपये खात्यात येण्यासाठी काय करावं? पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात विना अडथळा जमा व्हायचे असल्यास त्यांनी ई-केवायसी करणं आवश्यक आहे. ई-केवायसी केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास अडचण येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, याशिवाय शेतकऱ्यांना ॲग्रोटेक्स अंतर्गत शेतकरी नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर शेतकऱ्यांना फार्मर ID मिळेल. पीएम किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असणं आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यासाठी जमीन पडताळणी देखील आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे बँक खाते DBT पर्याय सुरू असलेले आवश्यक आहे. दरम्यान पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबर 2025 मध्ये वर्ग करण्यात आला होता. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका कार्यक्रमात देण्यात आलेला होता. तर शेतकरी मित्रांनो, ई-केवायसी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आवश्यक करण्यात आलेली आहे. ई-केवायसी फोनवरून किंवा CSC केंद्रावरून पूर्ण करता येईल. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्या, अन्यथा हप्त्यांपासून वंचित राहण्यासाठी आपले कागदपत्रे पूर्ण करा. तर शेतकरी मित्रांनो, आपले जे काही कागदपत्रे असतील ते आवश्यक ठिकाणी ठेवा आणि जेव्हा लागतील तेव्हा पुरवा. तर शेतकरी मित्रांनो, आता खरंच तुम्हाला हा हप्ता भेटणार कधी? जेव्हा तुमची ई-केवायसी पूर्ण होईल तेव्हा तुमच्या हातावरती, तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे वर्ग करण्यात येतील. शेतकरी मित्रांनो, आता प्रत्येक वेळेस असं होतं की हप्ता आज भेटणार, उद्या भेटणार, नेमका भेटणार कधी? तर शेतकरी मित्रांनो, आता काळजी करू नका. लवकरात लवकर हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.